लहानपणाची आठवण. पोळ्या जर उरल्या तर आई म्हणायची, तुम्हाला मस्त मी पोळ्यांचे पोहे बनवून देते. तर आज ती रेसिपी आठवली आणि बघा मस्त अशा पोळ्या 4 ते 5 पोळ्या उरल्या होत्या. तर आता आईची आठवण म्हणून तीच आठवण आली. आई पोहे म्हणून खाऊ घालायची आणि खूप टेस्टी लागायचे. तर बघा, नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मी 9 ते 10 हिरवी मिरची घेतली, कट करून घेतली. 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले. 7 ते 8 लसूण पाकळ्या, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतला आणि बघा अशा आपल्या पोळ्या मस्त मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे. आणि आम्ही याला मनोहारा म्हणतो, कोणी कोणी पोळ्यांचा चुरमा म्हणतो, पण आई आम्हाला पोहे म्हणून खाऊ घालायची. तर आज ती आठवण झाली आणि खूप सुंदर बनवायची. आईच्या हातची टेस्ट खूप छान लागायची, खूप आवडीने खायचो. तर आज तीच रेसिपी बनवताना आठवण झाली. आणि बघा आता मस्त आपलं कढई तापली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकली आणि लसूण टाकला. लसूण छान असा सोनेरी रंगावर होऊ द्यायचा. त्यानंतर लसूण मस्त छान होऊ द्यायचा, म्हणजे त्याचा अर्क छान उतरतो आणि मग असा आपला आपल्या पोळ्यांपासून मस्त पोहे तयार होत आहेत. तुम्ही पोळ्यांचा चुरमा म्हणू शकतात, आम्ही मनोहार पण म्हणतो. आणि बघा आता कढीपत्ता टाकला, त्यानंतर हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. कारण हिरवी मिरची टाकल्यानंतर असं वाटतं आपण पोहेच खात आहे आणि खूप छान लागतो, पोळ्यासुद्धा वाया जात नाही. आणि बघा आता मिरची मस्त परतल्यानंतर त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतल्यानंतर बघू शकता तुम्ही आता मस्त आपल्याला जो कांदा कट केलेला आहे, कारण थोडंसं जर मनोहाराला म्हणजेच पोळ्यांच्या चुरमाला जर कांदे थोडे जास्त वापरले तर चव जास्त वाढते. जसं आपण पोह्यांना थोडा कांदा जास्त वापरल्यावर चव वाढते, तसंच पोळ्यांच्या चुरम्याला सुद्धा कांदा थोडा जास्त वापरला तर चव अधिकच वाढते. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. आता छान असा कांदा परतवून घ्यायचा आणि मस्त असं बघा छान त्याला पण आपल्याला गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय म्हणतात. माझ्या माहेरी म्हणजे मनोहारा म्हणतात, आम्ही पोळ्यांचा चुरमा पण म्हणतो आणि पोळ्यांचे पोहे पण म्हणतो, म्हणजे एक आठवण आईची म्हणून. आणि बघू शकता खूप सुंदर असा आपला कांदा परतला गेलेला आहे. त्यानंतर आता इथं बघा मी छोटा चम्मच 1 ते 1.25 चम्मच मी हळद पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला, थोडासा जिरा पावडर टाकली आणि मस्त परतवून घ्यायचा आहे. आणि खरोखर खूप सुंदर लागतो हा मनोहारा पोळ्यांचा, खूप छान लागतो. पोळ्या पण वाया जात नाही आणि बनवला तर सगळे आवडीने खातात. आता बघा ज्या पोळ्या मी बारीक केल्या होत्या त्या जर तुमच्या खूपच कडक झालेल्या असल्या तर तुम्ही थोडासा पाण्याचा फवारा मारा आणि थोडं म्हणजे ओलसर बनवा. आता पोळ्या माझ्या कशा रात्रीच्या होत्या म्हणून मग खूप काही कडक नव्हत्या, मग खूप ओला पण नको म्हणून मग मी काही पाण्याचा फवारा वगैरे मारलेला नाही. आता चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं हलवून घ्यायचं मस्तपैकी. आणि बघू शकता आता आपले पोहे कसे तयार होत आहे पोळ्यांचे आणि खूप सुंदर मनोहारा तयार होत आहे. परत मस्त एकदा हलवून घ्यायचं. आणि मी कणिक मळताना मीठ टाकत नाही म्हणून मग मी मीठ थोडंसं जास्त वापरलेलं आहे. बघू शकता आता आपला चिवडा म्हणा, पोहे म्हणा, मनोहारा, तुम्हाला काय म्हणायचं, पोळ्यांचा चुरमा म्हणा, तुम्ही काय म्हणतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते, तुम्ही काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मस्त परतवून घ्यायचं आणि नाश्त्याला तर खरोखर खूप छान लागतं मनोहारा. खूप सुंदर असं बघा टेस्ट लागते. आणि मस्त पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचं. खूप बघा. आणि आता आपल्याला मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे हिरवीगार. आणि खूप सुंदर असं बघा तुम्ही वरतून शेव घेऊन सुद्धा खाऊ शकता. परत एकदा परतवून घेतलं आणि आपली रेसिपी तयार होत आहे.
तुम्ही काय म्हणतात ह्या रेसिपीला नक्की मला सांगा. शिळ्या पोळ्यांपासून बनवलेला चिवडा किंवा पोहे किंवा मनोहारा किंवा पोळ्यांचा चुरमा. आणि बघा आता आपला तयार झालेला आहे, आपण खाण्यासाठी तयार आहोत. मस्त हिरवीगार अशी मिरची घेतलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर आपली रेसिपी शिळ्या पोळ्यांपासून तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ.